आई एकविरा म्हणजेच आगरी कोळ्याची शान, आई एकविरा म्हणजेच आगरी कोळ्यांचा अभिमान. आणि दरवर्षी जी बदलापूरकर असेल, अंबरनाथकर असेल, ठाणे असेल, इतकंच काय तर महाराष्ट्र राज्य असेल, या प्रत्येकाला उत्सुकता असते ती म्हणजे आई एकविरा जरीमरीची पालखी जी आहे, मानाची महाराष्ट्राची पालखी आहे, ती दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्या भेटीला येणार आहे. एकंदरीतच कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? खरं तर हे वर्ष 14वं आहे आणि आपण पाहतोय की दरवर्षीप्रमाणे ही मानाची पालखी जी आहे ती आता सज्ज झालेली आहे. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आयोजक असणार आहेत संकेत गायकवाड. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीतच कशा प्रकारे युवकांमध्ये असलेली क्रेज आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर 2026 मधली ही सगळ्यात मानाची पालखी दरवर्षी असते आणि ही यंदा देखील होणार आहे. एकंदरीतच छोटीशी सुरुवात आज पाहतोय आपण, एक मोठं वटवृक्ष झालंय आणि अवघ्या महाराष्ट्रात ही मानाची पालखी मानली जाते. आपल्यासोबत संकेत दादा असतील, आपल्यासोबत सचिन दादा असतील. आपण त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊयात की तयारी कशा प्रकारची सुरू आहे. संकेत दादा, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खरं तर मानाची पालखीचा मान हा आपल्या दरवर्षी भेटतो पालखीला, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? यावर्षी आपण तिरंगा थीम घेतलेली आहे, भारत माताची पूर्ण. अजून आपले जे भाई कोतवाल, अजून हिराजी गोमाजी पाटील यांच्यावरती नाटक सुद्धा ठेवलेलं आहे आपण 7 जानेवारीला. अजून 8 तारखेला आपली पालखी निघेल, त्यावेळेस साधारण 5,000 पदयात्री या पालखीचं पदयात्री चालतील असं नियोजन आहे आता. नक्कीच. एकंदरीतच सुरुवात कशी झाली होती? कारण पाहता पाहता वर्ष 14वे सुरू आहे. याची सुरुवात कशी झाली होती? काय संकल्पना होती? याची सुरुवात खूप कमी पोरांनी झाली होती. साधारण 60-70 पोरांपासून ही सुरुवात झाली होती. आज साधारण 5,000 पर्यंत पोहोचलोय. तर आता त्या गोष्टीचं नियोजन करायला खूप वेळ जाते. नक्कीच. आपल्यासोबत डॅशिंग नेतृत्व सचिन धुळे देखील असतील, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. दादा, तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी दरवर्षी होतात. एकंदरीत कशा प्रकारची वाईब असते? आपण पाहतो की तरुण हजारोच्या संख्येने या रॅली ह्याच्यामध्ये पालखीमध्ये असतात. कशा प्रकारे एकंदरीत वातावरण पाहायला मिळतं? जय एकविरा सर्वांना. आणि माझे प्रिय बंधू संकेत भाईंच्यामुळे ही सेवा करण्याची आम्हाला संधी भेटते आणि युवकांना संघटित करणं हे खूप मोठे जिकरीचं काम आहे आणि ते करतात. आणि आई एकविरेवरती श्रद्धा असणारी आपली आगरी, कोळी, भंडारी, कराडी म्हणजे जाती वेगवेगळ्या असतील पण भक्त सर्व आईचे आहोत. आपण सर्व तिथे जात असतो आणि तिच्यावरती असलेली श्रद्धा, प्रेम मुळे पोरं इथून चालत निघतात आणि एकविरेपर्यंत जातात आणि त्यांच्यासाठी हा भक्कम असा आमचा आधारस्तंभ आमचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती निश्चितच आपल्याला सर्वांना अभिमान आहे आणि त्याच्यासोबत आपण सदैव राहू आणि आम्ही नेरळमध्ये त्यांचं स्वागत करणार आहोत. नक्कीच. संकेत दादा, असा प्रश्न पडतो ना की आजची तरुणाई आपण पाहतो की एकीकडे पाश्चात्य संस्कृतीकडे कुठेतरी वळतीये. अशामध्ये तुम्ही हे धर्माचं कार्य महान करतायत. एकंदरीत ही ऊर्जा कुठून भेटते? जी काय ऊर्जा आहे ती आमची आई जरीमरी तिसाई देवस्थान तिसगाव या आई तिसाईपासून जी सुरुवात झाली ती आज बघता बघता एवढी मोठी झाली पालखी की गावागावाची पोरं साधारण मला वाटतं 100 गावांच्या वरती या पालखीला आजूबाजूची पोरं येतात. अजून ती ताकद आई जरीमरी, अजून आई गावदेव्याची जी पूजा आपण करतो 60 गावदेव्यांची, त्याच्यातून येते. नक्कीच. सोशल मीडियावरती पण सध्या पाहावं तिथे ट्रेंड आपल्याला तोच पाहायला मिळतोय. तर एकंदरीतच ह्याच्या मागे मोठी टीम असते. एकंदरीत पाहायला गेलं तर कशा प्रकारे ही टीम कार्यरत असते आणि नियोजन कसं असणार आहे, रूट कसं असणार आहे पालखीचं? यावर्षी बघायला गेलो तर साधारण 400 जे बेंडवाले आपले असतात, साधारण 400 बेंड जे वाजवतात ते 400 लोक वाजवण्यासाठी येणार आहेत. अजून महाराष्ट्रातले जे मोठे मोठे बैल आहेत, साधारण 30 ते 35 मोठे मोठे बैल येणार आहेत. अजून निघताना म्हणजे पूर्णपणे आपण असा कॉन्सेप्ट ठेवला की पूर्ण तिरंगा कॉन्सेप्ट ठेवलाय. म्हणजे देवीची सजावटीपासून ते पालखीची जी वरती पण पालखीची जी वरती जे असतं चलचित्र, तो सुद्धा आपला भारत माताचा आहे एक साईडला, अजून एक साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. नक्कीच. सचिन दादा, काय आव्हान कराल युवकांना जे आपल्या आईवरती श्रद्धा ठेवतात, त्यांना काय आव्हान कराल? युवक हेच राष्ट्राची शक्ती आहे, ते स्वामी विवेकानंद बोलून गेलेले आहेत. आणि आज संकेत भाईंनी जे काम घेतलेलं आहे, कार्य घेतलेलं युवकांना संघटित करण्याचं, आणि त्याच्यातून काय होतं, मुलं जेवढी चालत जातात त्यांच्यातून ते एनर्जी आणि शक्ती जी आई एकविरीची कृपेची असते आणि त्याच्यातून त्यांना वर्षभर जगण्याची जी उमेद मिळते ते वर्षाच्या सुरुवातीलाच ते करून देतात. मला वाटतं गेल्या वर्षी त्यांनी दिलं आणि त्यामुळे माझा वर्ष खूप चांगला गेला आणि दरवर्षी त्यांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी आणि पोरांनी देखील त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. दादा, युवकांना काय आव्हान कराल? कारण सध्या सोशल मीडियावरती तर भरपूर ट्रेंडिंग चालू आहे. एकंदरीतच तरुणांना काय सांगाल?
सांगणं एवढंच आहे की यावर्षी जरा थोड्याशा काही गोष्टींची भीतीसुद्धा आहे, काही बिबट्यांची. अजून निघताना फक्त आपण पूर्ण तयारीत निघायचं आहे, अजून साईडला कुठे निघायचं नाही आहे. आपण पूर्ण तयारी, जसं आपले ॲडिशनल कमिशनर संजय जाधव सर यांचं पूर्ण सहकार्य असतं आपल्याला. त्यांनी पूर्ण पोलिसांची टीमसुद्धा आपल्यासोबत दिलेली आहे. अजून फक्त पोरांना एवढंच सांगणं आहे, येताना कुठल्या गोष्टीचे व्यसन न करायचं आहे. अजून आपल्या मंडळाचा नियमसुद्धा आहे की कोणी व्यसन करताना भेटलं तर आपण त्याला डायरेक्ट घरी पाठवतो. नक्कीच. तर एकंदरीतच आपण पाहतोय की सर्वात मोठी मानाची पालखी जी आहे ती कल्याणमधून निघते आणि खरं तर आपण पाहिलं तर या वर्षी देखील या पालखीचं आयोजन जे आहे ते दरवर्षीप्रमाणे संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होते. खरं तर पाहता पाहता वर्ष 14वं आलंय आणि आज आपण पाहतो की हजारोच्या संख्येने युवक जे आहेत, जे आई गावदेवीवरती, जे आई तिसाईवरती, जे आई जरीमरीवरती श्रद्धा ठेवतात, ते भाविक जे आहेत ते या पालखीमध्ये, या मानाच्या पालखीमध्ये जे आहेत ते दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सामील होणार आहेत. एकंदरीतच तुम्हाला देखील युवकांना आव्हान असेल की मोठ्या संख्येने आपण या पालखीमध्ये सहभाग नोंदवून ही शोभा जी आहे ह्या मानाच्या पालखीची ती नक्कीच वाढवावी. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत. ठळक वार्ता, कल्याण.